नमस्कार मैत्रिणींनो, आपला शेतमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आता शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण करत असतो दुर्गा सप्तशतीचा पाठ। तर हे पाठ केल्याने आपल्याला काय फायदे मिळतात? तर दुर्गा सप्तशती जिला चंडी पाठ किंवा मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य असेही म्हणतात। हा देवीच्या उपासनेतील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो। याचा नियमित व श्रद्धेने केलेला पाठ अनेक प्रकारची फळे आपल्याला देत असतो असे शास्त्रात सांगितलेले आहे। तर आपण पाहूया दुर्गा सप्तशती पाठाचे काय फळ असते। तर दुःख आणि संकटांचे निवारण होते, शांती व संरक्षण, संपत्ती, समृद्धी, आरोग्य लाभ, साहस, आत्मविश्वास, आध्यात्मिक उन्नती, संकल्प सिद्धी, तर देवीची कृपा भक्तांना मिळत असते। तर आता आपण पाहूया दुर्गा सप्तशतीच्या कोणत्या अध्यायाची काय फळे मिळत असतात। तर प्रथम अध्याय वाचल्याने आपल्याला रोग निवारण, दुःख, दारिद्र्य नाश व घरात शांती मिळते। द्वितीय अध्याय वाचल्याने शत्रुनाश, न्यायप्राप्ती, धैर्य व विजय मिळतो। तृतीय अध्याय वाचल्याने धन, धान्य, सुख, समृद्धी, दारिद्र्य निवारण होते। चतुर्थ अध्याय वाचल्याने भूत, प्रेत, दुष्ट शक्तींपासून संरक्षण मिळते। पंचम अध्याय वाचल्याने शत्रुनाश, राजदरबारात विजय, मान सन्मान मिळतो। सहावा अध्याय वाचल्याने भीती, संकट यापासून सुटका मिळते आणि पराक्रम वाढतो। सातवा अध्याय वाचल्यानंतर दुष्ट लोकांचा नाश होतो, मनशांती आणि धैर्य मिळते। आठवा अध्याय वाचल्यानंतर शौर्य, बल, आत्मविश्वास आणि साहस मिळते। नववा अध्याय वाचल्यानंतर ज्ञान, विद्या आणि सौभाग्य आणि लक्ष्मी प्राप्ती होत असते। दहावा अध्याय वाचल्यानंतर दीर्घायुष्य, आरोग्य, संतान सुख मिळत असते। एकादशवा अध्याय वाचल्यानंतर इच्छित कार्य सिद्धीस पावते किंवा संकल्प सिद्धी होते। द्वादशा अध्याय वाचल्यानंतर आपल्याला संपूर्ण अध्यायाचे फळ आणि सर्वांगीण कल्याण होते। त्रयोदशा अध्यायानंतर राज्य, सत्ता, प्रतिष्ठा, यश आणि हे सर्व मिळत असते। त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पूर्ण असे अध्यायाचे फळ मिळवण्यासाठी आपण करणार आहोत नवदुर्गांची आरती। वळवट